आज बनवणार आहोत आपण होममेड पिझ्झा। त्यासाठी तर मी पिझ्झा बेस घेतलेला आहे, कॉर्न घेतलेले आहेत थोडेसे, थोडासा कांदा, थोडी शिमला मिरची, अमूल बटर घेतलेला आहे, पिझ्झा सॉस, पास्ता सॉस घेतलेला आहे आणि मोझरेला चीज घेतलेला आहे। या पिझ्झा बेसवर आपण थोडासा बटर लावून घेऊया, जेणेकरून ते कुरकुरीत होईल आणि छान लागतं खायला पण। त्याच्यानंतर आपण त्यावर लावणार आहोत पिझ्झा सॉस आणि त्यावर मोझरेला चीज घालायचं। आपल्याला एकदम चीज घालायला कंजूसी करायची नाही अजिबात, चीज जेवढं टाकाल तेवढं खायला छान लागतं। त्यावर नंतर कॅप्सिकम घालायची, त्याच्यानंतर त्याच्यावर कांद्याचे पीसेस पण टाकायचे। खायला खूप छान लागतो होममेड पिझ्झा आपला, एकदम होममेड पिझ्झा कढईत बनवणार आहोत आपण। हे बघू शकताय तुम्ही, कॅप्सिकम घालून घेतली। आता कांदा घालायचा, अशा प्रकारे कॉर्न पण टाकून घ्यायचा, छान व्यवस्थित टाकून घ्यायचं, सगळं मिश्रण व्यवस्थित एकदम टाकायचं। त्यावर आपण नंतर कांदा पण घालणार आहोत, कांदा घालायला सुरू केला मी, कांदा टाकायचा आणि त्यावर आणखी परत वरतून मोझरेला चीज घालायचं, जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येईल। चीज मेल्ट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त होणार आहे ते। हे बघा, आपला इथं चीज वगैरे वरतून पण टाकून झालेला आहे। आपण इकडं आता हा पिझ्झा कढई फ्री हीट व्हायला ठेवलेली होती, त्यावर स्टँड ठेवून आपण पिझ्झा ठेवलेला आहे। आता हे थोडा वेळ झाकून ठेवायचा, एक 10 मिनिटात आपला पिझ्झा तयार होतो। कढईवर ते झाकण ठेवून द्यायचं, असं झाकण ठेवून दिलेलं आहे। हे बघू शकता आपला पिझ्झा तयार झाला एकदम 10 मिनिटात। त्याच्यावर थोडंसं ऑर्गॅनो, थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचा आणि पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आणि थोडंसं टोमॅटो सॉस पण टाकायचा वरतून। आपला होममेड पिझ्झा तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही किती सुंदर तयार झालेला आहे। मुलांना खायला खूप आवडतो। तुम्हीही घरी नक्की ट्राय करून बघा। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर करा। बघू शकता आपला पिझ्झा किती मस्त तयार झालेला आहे, एकदम गरम गरम कुरकुरीत असा पिझ्झा झालेला आहे। पीसेसमध्ये कट करून घ्यायचा। हे बघा, मी 4 पीसेस केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। हे बघू शकता चीज किती छान मेल्ट झालेला आहे बघा।